नमस्कार, मी केतकी जोशी. सलाम महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. हल्ली वाचन कमी होत आहे अशी ओरड सगळेच जण करतात, पण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न मात्र फार थोडे जण करतात. वाचन टिकवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणाऱ्या अशाच मंदार जोगळेकर यांना आपण भेटणार आहोत. पण bookganga.com या वेबसाईटचे, या ऑनलाईन मराठी पुस्तकांच्या वेबसाईटचे ते संस्थापक संचालक आहेत. ते आपल्याशी बोलणार आहेत थेट पुण्याहून. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांच्या या वेबसाईट विषयी. ते विशेष म्हणजे ते अमेरिकेत असतात आणि साहित्य संमेलनासाठी खास करून ते यावेळेला भारतात आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. मंदार जोगळेकर, तुमचं स्वागत आहे IBN लोकमत मध्ये. सगळ्यात सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की सध्या वाचन संस्कृती कमी होती अशी ओरड करतात प्रत्येक जण, पण हे टिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणारे तुमच्यासारखे फार थोडे जण आहेत. तर तुमच्या वेबसाईट विषयी, bookganga.com विषयी थोडंसं सांगाल? नमस्कार, गुड मॉर्निंग. bookganga.com ही वेबसाईट अमेरिकेमध्ये Amazon.com ही वेबसाईट आहे की जिथे जवळजवळ हजारो इंग्रजी पुस्तकं उपलब्ध होतात वाचकांसाठी. तसं भारतातल्या भारतीय साहित्यांमध्ये वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची सोय आतापर्यंत नाहीये. आणि ह्या विचारातूनच आम्ही bookganga.com ही वेबसाईट 3 महिन्यापूर्वी सुरू केली. सध्या आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये आम्ही ही पुस्तकं उपलब्ध करून देत आहोत. विशेषतः मराठीमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 250 प्रकाशकांची जवळजवळ 25,000 पुस्तकांची लिस्टिंग ह्या bookganga.com ह्या वेबसाईटवर आम्ही सुरू केलं. आणि मेन वाचकांपर्यंत पुस्तकं जाणं हा आमचा या पाठीमागे मेन उद्देश आहे. आणि तरुण पिढी, असं ऐकायला येतं की वाचन संस्कृती कमी होते, पण मला वाटतं की वाचन संस्कृती कमी होत नाहीये, तर त्याची माध्यमं बदललीत. आणि या बदलत्या माध्यमाचा फायदा घेऊन जर आपण पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवली तर त्याचा सर्व लोकांना खूपच फायदा होईल. आणि त्या दृष्टीने आम्ही ऑनलाईन ई-बुक्स ही उपलब्ध करून दिलेत. आणि ई-बुक्स बरोबरच सध्या जी नवीन तंत्रज्ञान बाजारामध्ये येत आहे, विशेषतः आयपॅड सारखं हे जे पुस्तक आहे की आयपॅडमध्ये लोकांना हजारो पुस्तकं ही आपल्या कम्प्युटरवर किंवा अशा वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर उपलब्ध करून देता येतील. तर पुस्तकं आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि याचे बरेच फायदे वाचकांपर्यंत मिळू शकतील. नक्कीच याचे फायदे वाचकांपर्यंत मिळू शकतील. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या ई-बुक्सच्या तुमची ही जी वेबसाईट आहे याला प्रतिसाद प्रकाशकांचा, वाचकांचा कसा मिळाला? आम्ही दिवाळीच्या वेळेस बरेच दिवाळी अंक वाचकांना ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून दिले. स्पेशली पुण्या मुंबईच्या बाहेर किंवा भारताबाहेर जी मराठी वाचक आहेत त्या लोकांना ही अंक किंवा ही पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मेन उद्देश होता. आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. लोकांना खूप ही कल्पना आवडली. आणि तंत्रज्ञानातही स्पेशली मराठीमध्ये आपण ही चांगल्या प्रकारे सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल वाचकांना त्याचा खूप फायदा झाला. आणि जास्तीत जास्त पुस्तकं अशा माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचावीत अशा वाचकांच्या प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत. आणि छोट्या खेडेगावातल्या वाचकापासनं तर जगभरच्या भारताबाहेरच्या वाचकांपर्यंत आम्हाला त्यांचा प्रतिसाद सध्या येतोय. आणि bookganga.com ही जी तुमची वेबसाईट आहे, या वेबसाईटचं काम कसं चालतं? कुठून चालतं? किती जण या प्रकल्पामध्ये, या प्रोजेक्टमध्ये? खरं तर ही चळवळ आहे, एक पुस्तक चळवळ म्हणायला लागेल, वाचक चळवळ म्हणायला लागेल. तर ही चळवळ चालवण्यासाठी किती जणांचा तुम्हाला मदत होतीये? ही खरंच एक नवीन वाचक चळवळ सुरू झाली आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापूर्वी एक नवीन चळवळ सुरू झाली. बदलत्या काळात आता बुकगंगा सारख्या माध्यमातून ही वाचक चळवळ आम्ही आता पुढे नेत आहोत. आणि ह्या चळवळीसाठी पुण्यामध्येच आमचं माय विश्वचं ऑफिस आहे. आणि जवळजवळ 30 जणांची टीम ह्या कामावर काम करते. पुण्याबरोबरच अमेरिकेमध्ये फिलाडेल्फियाला आमचं मेन ऑफिस आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण एक ऑफिस आहे. अशा ह्या 3 वेगवेगळ्या ऑफिसेसच्या माध्यमातून ही पुस्तकं आम्ही जगभर लोकांपर्यंत पोहोचवतो. वाचक ऑनलाईन प्रिंटमध्ये ऑर्डर करू शकतो किंवा डायरेक्ट ई-बुक डाउनलोड करून घेऊ शकतो. पुस्तकं विकत घेतली की आम्ही ती पुस्तकं फ्री ऑफ कॉस्ट लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यात शिपमेंट चार्जेस आम्ही चार्ज करत नाही. की आमचा मेन उद्देश आहे की जास्तीत जास्त साहित्य हे लोकांच्या पर्यंत पोचावं. आणि ई-बुकच्या माध्यमातून पुस्तकांचं प्रिंटिंगची कॉस्ट वाचल्यामुळे कमी किमतीत प्रकाशक, लेखक ही पुस्तकं आता वाचकांपर्यंत पोहोचू शकतात आणि याचा फायदा वाचकांना खूप होईल.
नक्कीच आपण तुमच्याशी अशाच गप्पा मारत ई बुक्सचे फायदे काय त्याचप्रमाणे या तुमच्या वेबसाईट बद्दलही आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे पण आणि आपण गप्पा मारतोय मंदार जोगळेकर यांच्याशी वाचन संस्कृतीची बदलती माध्यमं या विषयावर ते आपल्याला सांगतात. सर सध्या सगळ्यांनाच पायरसीचा प्रश्न सतावतोय आणि अशा वेळेमध्ये ही एक वेबसाईट लॉन्च करणं हे यामध्ये कितपत रिस्क होती? स्पेशली आपण जर म्युझिक इंडस्ट्रीचा विचार केला तर एखादी सीडी बाजारात आली की त्याची कॉपी होते आणि ही पायरसी वाढत जाते. हा मुद्दा विचारात घेऊन लेखकांना किंवा प्रकाशकांना हा धोका पोचू नये आणि ई बुक माध्यम हे नवीनच तंत्रज्ञान बाजारात येत आहे, तर सुरुवातीपासूनच जर ती पायरसी थांबवायला जर प्रयत्न झाले तर त्याचा फायदा खूप जास्त होईल. आतापर्यंत ई बुक्स म्हणजे पीडीएफ फाईल असं एक समीकरण होतं, तर ते समीकरण आम्ही मोडून काढायचा प्रयत्न करतोय. आम्ही ई बुक रीडर हे एक नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय की जे फ्री ऑफ कॉस्ट bookganga.com ह्या वेबसाईटवरनं लोक डाउनलोड करू शकतात त्यांच्या कम्प्युटरवर. आणि ई बुक विकत घेतल्यानंतर लोकांना एक युनिक कोड दिला जातो. तो कोड वापरून लोक ते पुस्तक आपल्या मशीनवर आपल्या वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर डाउनलोड करू शकतात की ज्याच्या माध्यमातून जरी ते पुस्तक कॉपी केलं दुसरीकडे तरी ते पुस्तक लोकांना वाचता येऊ शकणार नाही, ती पायरसी तिथे थांबेल. अशा प्रकारची वेगवेगळे ई बुक रीडर्स हे बाजारात जास्तीत जास्त उपलब्ध होतील आणि अशा प्रकारे पायरसीला आपण आळा घालू शकू. पुस्तक फ्री वाचणं, ऑनलाईन वाचन संस्कृतीमध्ये फ्री पुस्तकं किंवा फ्री सर्व ही जी एक नवीन परंपरा सुरू होते, तर त्यापेक्षा लोकांनी विकत घेऊन वाचावं. लेखकांना किंवा प्रकाशकांना ह्याची किंमत कमी ठेवता येऊ शकल्यामुळे की ज्याचं बजेट समजा ₹500 असेल आणि त्याच्यात प्रिंट कॉपीमध्ये त्यांना 3 पुस्तकं विकत घेता असतील, तर इथे ई बुकच्या माध्यमातून त्यांना 7-8 पुस्तकं जास्त विकत घेता येऊ शकतात आणि जास्तीत जास्त पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचतील. पायरसी थांबवणं हा आमचा एक मेन उपक्रम आहे आणि त्यासाठी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय की आयपॅडवर आम्ही ई बुक गंगाच्या रीडरमधनं आयपॅडवर अशी हजारो पुस्तकं लोकांपर्यंत आम्ही पोचवू शकतो आणि ही पुस्तकं लोकांना सुलभ रीतीने वाचता येऊ शकतात. उदाहरणार्थ एखादं हे पुस्तक मी ओपन केल्यावर ह्या पुस्तकामध्ये मेन अशा डिव्हाइसेस मधनं सिनियर सिटीजन्सना ही कम्प्युटरची जी भीती आहे ती भीती थांबेल आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हे पुस्तक बघता येऊ शकेल. त्यांना ह्याचा फॉन्ट आहे तो फॉन्ट कमी जास्त करता येऊ शकतो. पुस्तक झोपेत वाचायचं असेल तर आडवं पडून वाचता येऊ शकतं. अशा प्रकारची डिव्हाइसेस ही पुढच्या 3 ते 5 वर्षात बाजारामध्ये जास्तीत जास्त उपलब्ध होतील आणि लॅपटॉपची साईज ही आता पुढच्या काळात कमी होत जाईल. अशा प्रकारे पायरसीला चांगल्या प्रकारे आळा बसू शकणार आहे. नक्कीच यामुळे हा उपक्रम खरोखर सगळ्यांनाच मदत करणारा, विशेषतः प्रकाशक, पुस्तक आणि तुम्ही जे म्हणालात की यामुळे पायरसीला आळा बसेल आणि वाचकांना कमी किमतीमध्ये ही पुस्तकं उपलब्ध होऊ शकतील. सर मला वळायचं साहित्य संमेलनाकडे. यंदाचं जे ठाण्यामधलं साहित्य संमेलन आहे तिथे बुक गंगाचा एक वेगळा स्टॉल असणार आहे. साहित्य संमेलनासाठी खास तुम्ही अमेरिकेहून भारतामध्ये आलेला आहात. काय हेतू आहे तुमचा या साहित्य संमेलनामध्ये बुक गंगाचा स्टॉल ठेवण्यामध्ये? साहित्य संमेलन ही खरंच एक पुस्तक पंढरी आहे. अशा माध्यमातून साहित्याचा प्रसार करण्याची जी परंपरा, उज्ज्वल परंपरा आहे, तर आमचा मेन उद्देश आहे की ठाण्यामध्ये जे साहित्य संमेलन होत आहे त्या संमेलनामध्ये वाचकांशी आमचा संवाद साधणं, त्याचबरोबर लेखक आणि प्रकाशकांशी संवाद साधणं हा आमचा मेन उद्देश आहे. त्यांचे वेगवेगळे प्रश्न जाणून घेणं आणि त्यांना हे नवीन जे माध्यम उपलब्ध होत आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मेन उपक्रम आहे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त ई बुकचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवता येईल. लेखकाला बऱ्याच वेळा असं होतं की पुस्तक लिहिलं जातं पण ते प्रकाशकांपर्यंत पोहोचत नाही किंवा प्रकाशकांपर्यंत पोहोचलं तर ते पब्लिश होईल याची खात्री नसते. आता ई बुकच्या माध्यमातून लेखकांना आपलं पुस्तक ई बुक स्वरूपात नक्कीच प्रकाशित करता येऊ शकेल आणि ह्याची प्रोसेस सर्व खूप सिंपल आहे. लेखकांनी पीडीएफ फाईल तयार करायची आणि ती पीडीएफ फाईल आम्हाला पाठवली की त्याचं आम्ही आमच्या फॉर्मॅटमध्ये रूपांतर करून घेतो आणि ते पुस्तक bookganga.com ह्या वेबसाईटवर लोकांना उपलब्ध करून देतो. तर ह्या सर्वांची माहिती ही ह्या साहित्य संमेलनामध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं हे आम्हाला आता सहज शक्य होऊ शकणार आहे.
सर, आपण अजूनही जाणून घेणार आहोत तुम्ही साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहात परिसंवादामध्ये, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. पण सलाम महाराष्ट्रामध्ये आणि आपण गप्पा मारतोय मंदार जवळकर यांच्याशी. त्यांच्या bookganga.com या वेबसाईट विषयी आपण जाणून घेतोय. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. सर, आपण बघत होतो की bookganga.com मुळे केवळ फक्त लेखकांना आणि प्रकाशकांनाच नाही तर वाचकांनाही फायदा होतोय. पण नवीन लेखकांना bookganga मुळे काय फायदा होतोय? नवीन लेखकांना आता ह्या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचा खूप फायदा होईल. त्यांना आपलं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे नवीन माध्यम उपलब्ध होत आहे, की जिथे त्यांचं साहित्य ते बुकगंगाच्या माध्यमातून किंवा अशा पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतील. ह्याचा खर्च त्यांना खूप अत्यल्प असेल आणि त्यामुळे चांगलं चांगलं साहित्य किंवा जे लेखक अजून लोकांपर्यंत आलेले नाहीयेत, ह्या लेखकांना हा नवीन तंत्रज्ञानामुळे खूप वाव मिळेल. पुण्या मुंबईच्या बाहेर विशेषतः खेडेगावातून जे साहित्य निर्मिती होते आणि ज्यांना बजेटचं कन्स्ट्रेंट असतात, अशा लोकांसाठी ह्या तंत्रज्ञानाचा माध्यमाचा वापर खूपच जास्त प्रमाणात होणार आहे. आणि सर, परदेशातले जे वाचक आहेत त्या वाचकांना बहुतेकदा इथून पुस्तकं मागवावी लागतात. या ई बुक्समुळे त्यांना फायदा नक्कीच मिळाला असेल. तुम्हाला काय प्रतिसाद मिळालाय? तुम्ही अमेरिकेत राहता, तिथून तुम्हाला प्रतिसाद मिळाला असेल आणि बाकीच्या परदेशातल्या स्थायिक झालेल्या मराठी वाचकांकडून तुम्हाला प्रतिसाद काय मिळालाय? परदेशातल्या वाचकांना ही कायम एक समस्या असते की त्यांचा एक भारतात आल्यावर एक अजेंडा असतो की पुस्तकं आणि म्युझिक हे घेऊन जायचं बरोबर, पण पुस्तकांचं वजन आणि सध्याच्या विमान प्रवासामध्ये जी वजनाची लिमिटेशन्स यायला लागलेली आहेत, तर त्यामुळे पुस्तकं खरेदी करणं जरी इच्छा असली तरी ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही. तर आता ई बुक्स सारख्या माध्यमातून आता ही पुस्तकं जगभर पोहोचवता येत आहेत आणि ह्याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत होत आहे. आत्ताच एक रिसेंट स्टडी पाहण्यात आला की अमेरिकेमध्ये 100 पुस्तकं Amazon.com ह्या वेबसाईटवरून जेव्हा विकली जातात तेव्हा त्यातली जवळजवळ 80 पुस्तकं ही ई बुक स्वरूपात विकली जातात आणि ई बुकचा प्रसार हा जास्त होत जाणार आहे. तर ते बघता भारतामध्ये पण आणि भारताच्या बाहेरच्या लोकांना ई बुकच्या माध्यमातून हे साहित्य आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. स्पेशली जेव्हा नवीन आवृत्त्या काढल्या जातील तर त्या नवीन आवृत्त्यांचं प्रकाशन होतानाच ई बुक्सचं प्रकाशनही हे होऊ शकेल. उदाहरण द्यायचं झालं तर आता डॉक्टर नरेंद्र जाधवांचं भयशून्य चित्तजेतं रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याची प्रकाशनाबरोबरच त्याची ई बुकची आवृत्ती ही जगभर वाचकांपर्यंत पोहोचवली गेली आणि त्याला खूप परदेशातून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. आणि ह्या ई बुकमध्ये दुसरा एक फायदा होतो की पुस्तक वाचता येतं, पण त्याचबरोबर त्याचं ऑडिओ आणि व्हिज्युअल स्वरूपातही ते आता बघता येऊ शकेल. मग एखादं कवितेचं पुस्तक असेल तर ते कविता ऐकणं हेही शक्य होणार आहे आणि वाचकांना हे एक नवीन आस्वाद ह्या माध्यमातून घेता येईल. किंवा एखादं पाककृतीचं पुस्तक असेल तर पाककृती कशी करायची ह्याचा व्हिडिओ लोकांना बघता येणार आहे आणि ह्याचा फायदा मात्र खूप जगभरच्या वाचकांना खूप चांगल्या प्रकारे करता येईल. सर, नक्कीच याचा फायदा जगभराच्या वाचकांना होणार आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की साहित्य संमेलनातल्या परिसंवादामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. या परिसंवादाविषयी तुम्ही सांगा आणि या परिसंवादात सहभागी का व्हावं असं वाटलं तुम्हाला? बऱ्याच वेळा असं होतं की साहित्य संमेलनांमध्ये भारतातले वेगवेगळी लोक सहभागी होतात. बऱ्याच वेळा भारताच्या बाहेर जी मराठी बांधव राहतात तर त्यांच्या काय समस्या आहेत किंवा त्यांच्या काय अपेक्षा अशा संमेलनामधनं असतील आणि ह्या दृष्टिकोनातून मला साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हायला आवडलं. विषय असा आहे की वाचन संस्कृती आणि बदलतं तंत्रज्ञान. तर बदलता तंत्रज्ञान हे आता तरुण वर्ग हा वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ येतोय आणि ह्या माध्यमाचा वापर करून वाचन संस्कृती कशी वाढवता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल, ह्या विषयावर ह्या परिसंवादात मला बोलायला खूप आवडणार आहे. आणि भारताच्या बाहेर जी लोक राहतात तर त्या लोकांच्या अपेक्षा आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ह्या लोकांपर्यंत जे साहित्य पोहोचवता येणार आहे
ह्याचे फायदे मला तिथे लोकांपर्यंत पोहोचवता येतील. साहित्य संमेलनात तुम्ही सहभागी होताय आणि हे फायदे नक्कीच ज्या अपेक्षा आहेत भारताबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांच्या या तुम्ही पोहोचवू शकाल आम्हालाही विश्वास वाटतोय. पण सर, यामध्ये महत्त्वाचं आम्हाला विचारायचं की आता याच्या पुढे ई बुक्सचे फायदे सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतील, याच्या पुढचे तुमचे प्रोजेक्ट्स काय आहेत? याच्या पुढचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट असा आहे की साहित्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या साहित्यात संशोधन करायचं असेल तर जुनी पुस्तकं ही त्यांना रिफर करायला लागतात. आणि आपल्याकडे काही खूप चांगल्या लायब्ररीज आता आहेत, वाचनालय आहेत. तर ह्या वाचनालयांमध्ये जी पुस्तकं अवेलेबल आहेत ती लोकांपर्यंत आणून देणं, ह्यासाठी आम्ही वेगवेगळी वाचनालयांचं ऑनलाईन इंटिग्रेशन हा एक उपक्रम हाती घेतलाय की जेणेकरून मुंबईमधल्या दादर नगर वाचनालय असेल किंवा पुण्यातलं नगर वाचनालय असेल तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी जी पुस्तकं उपलब्ध आहेत ती लोकांना घर बसल्या मिळू शकतील. एका क्लिकमध्ये त्यांना वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं कुठल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर ही पुस्तकं ही खेडेगावात पण लोकांपर्यंत पोहोचवता येतील. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयावर रिसर्च करायचं असेल तर जगभर प्रकाशित होणारी पुस्तकं ही अशा ऑनलाईन लायब्ररीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा एक पुढचा एक उपक्रम आहे. जुन्या पुस्तकांचं डिजिटायझेशन हा खूप एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कालच मी अरुण टिकेकरांबरोबर त्यांच्या एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत गेलो होतो आणि तिथे खूप चांगलं काम चाललंय प्रिझर्वेशनचं. पण हेच काम मोठ्या व्यापक प्रमाणात कसं करता येईल आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याकडे जो जुन्या पुस्तकांचा ठेवा आहे तो लोकांना घर बसल्या कसा उपलब्ध करून देता येईल आणि त्यातूनच हे चांगलं काम करत असताना लोकांकडनंही त्या कामाला मदत मिळू शकते आणि त्यातून नवीन निधी उपलब्ध होऊ शकतो आणि तो ह्या वेगवेगळ्या वाचनालयांना त्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी खूप उपयोगी पडेल असा मला विश्वास वाटतो. आणि ह्या सर्व ह्याच्यात आम्हाला सर्वांची मदत ही अपेक्षित आहे आणि त्याचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळतोय आम्हाला. सर, नक्कीच वाचन संस्कृती टिकवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन जे तुम्ही धाडस करताय त्याला नक्कीच प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला नक्की खात्री आहे. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या bookganga.com विषयी आम्हाला सगळ्यांना खूप चांगली माहिती दिली, बदलत्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सलाम महाराष्ट्रामध्ये आज आपण इथेच थांबतोय. अचूक